नमस्कार मंडळी, मार्गशीर्षाचे उपवास चालू आहेत आणि देवीला नैवेद्यासाठी आपण गोडाधोडाचं दाखवतो. तर रोज दर गुरुवारी वेगवेगळं दाखवतो. तर आज आपण गुरुवारचा नैवेद्य दाखवण्यासाठी एकदम सोपी पद्धतीने शेवया ही खीर आपण दाखवूया. ह्या शेवया आहेत, रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत, 1 कप घेतलेल्या आहेत. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, मध्ये बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या ऐच्छिक आहे, तुम्ही कुठलंही घालू शकता किंवा स्किपही करू शकता. आणि आपल्याला शेवयासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाणी शिजवण्यासाठी आणि दूध. नंतर शेवया झाल्यानंतर गरम दूध त्यामध्ये घालायचं आणि घालायचे साखर मी घेतलेली आहे 4-5 चमचे एवढी घेतलेली आहे टीस्पूनने. तुम्ही साखर ऐवजी गूळ घालू शकता, ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि वेलची पूड घेतलेली आहे 1 चमचा छोटा आणि 1च चमचा तूप लागणार आहे. तर सर्वप्रथम दूध आणि पाणी मी गरम करून घेते. पातेला ठेवलेला आहे आणि पातेल्यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तूप जास्त लागत नाही. त्यामध्ये ह्या शेवया भाजलेल्या जरी असल्या तरी त्या पुन्हा परतून घ्यायच्या, थोड्याशा तुपावर परतून घ्यायच्या. थोडस तूप घालायचं, जास्त नाही घालायचं. आवडत असेल तर जास्त घालू शकता, पण तुपाची जास्त गरज नाही. 1 चमचा पुरेसा आहे. आणि थोड्याशा अजून थोड्या लालसर करून घ्यायच्या. ह्यामध्ये तुम्ही चारोळी, पिस्ता, काजू सगळे ड्रायफ्रुट्स घालू शकता. आता ह्याच्या सोबत थोडेसे हे बदामाचे काप ह्यामध्ये परतून घ्यायचे. थोडेसे मी गार्निशिंग साठी ठेवते. सोबतच मस्त ते क्रंची होऊन जातील शेवयांसोबत. पाणी आणि दूध आहे ना, ते बाजूला गरमच करत ठेवायचं. गरम पाण्याचाच वापर करायचा. सुरुवातीला दुधामध्ये नाही शेवया शिजवायच्या, पाण्यामध्ये शिजवायच्या. तुम्ही दुधामध्ये शिजवू शकता, नाही असं नाही, पण पाण्यामध्ये शिजवायच्या, पटकन शिजल्या जातात. आणि दूध आपल्याला वरून घालायचं. पाण्याचाही वापर करायचा थोडासा, जास्त नाही. मी अगदी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. त्यातलं मी आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे. बघा शेवयाचा थोडासा रंग बदललेला आहे. आता ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी शिजवून घ्यायचं. पाण्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचं, सॉरी. आणि पाणी पूर्ण शिजल्यानंतर तो आटला जातो आणि नंतर दूध घालायचं बघा तुम्ही, कारण पाणी राहतच नाही त्याच्यात. शेवया शिजल्या ना तो पूर्ण आटला जातो. आता 1 कप एवढं मी पाणी घेतलेला होता, एवढा सगळा घालून घेते. आणि गॅसची आच थोडीशी मध्यम ठेवायची आणि ती शिजवून घ्यायची. ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आणि गूळ जर घालणार असतील तर ह्या स्टेजला घालायचं. साखर जेव्हा घालतो ना त्याच वेळेला गूळ आणि वेलची पूड पण घालून घेतली. बघा पटकन पाणी जो घातलेला आहे ना तो पूर्ण आटायला लागलेला आहे. बघा जसं शेवया शिजत आहेत ना तसं हा पाणी आटला जातो बघा लगेचच. आणि ना गरम दूध करून घालायचं, गरम करायचं आणि मग गॅस बंद करायचा आणि दूध घालायचं. जरी गूळ घातलं ना तरी सुद्धा गॅस बंद करूनच घालायचं आणि साखर घातली तरी सुद्धा गॅस बंद करूनच घालायचं, कारण दूध फाटलं जातं नाही तर. आणि बघा आता हे पाण्यावरच पूर्ण शिजली गेली बघा. आणि थोड्या थोड्या वेळाने ना ही घट्ट होते. म्हणजे जरी आपण दूध घातलं ना, प्रमाणात जरी दूध घातलं ना, ते तरी थोड्या वेळाने ती घट्ट होते. मग पुन्हा आपल्याला त्यामध्ये थोडस गरम दूध घालायचं, तर ती व्यवस्थित पातळ होऊन जाते. आता हे जवळजवळ ही शेवई शिजलेली आहे बघा. आता अजून 2 मिनिट शिजवल्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचंय. बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे बघा. आपण जेव्हा उपमा करतो तेव्हा पाण्यामध्येच करतो हा. आणि आता आपल्याला ना ह्यामध्ये गॅसची आच पूर्ण बंद केलेली आहे आणि हे दूध घालून घ्यायचं. गरम दूध मी करून घेतलेलं ते घालून घ्यायचं. आणि बघा छान अशी शेवयाची खीर मस्त झालेली आहे. आता थोडस वेळ ह्या गॅस गरम आहे त्यावरच ठेवायचं. बघा मंडळी छान अशी बघा खीर किती घट्ट झाली बघा. गॅस जरी बंद असला ना तरी शेगडी गरम असते, त्यामुळे ते दूध गरम होत राहतं आणि मग ती खीर एकदम टेक्स्चर एकदम घट्ट होऊन जातं बघा. छान अशी घट्ट अशी शेवयाची खीर आपली बघा किती छान झाली बघा. मस्त झाली ना. अशी खीर बनवायची, अगोदर पाण्यामध्ये शिजवायची, नंतर दूध घालायचं आणि असं छान असं गॅसवरच ठेवायची. म्हणजे दूध पण व्यवस्थित गरम होतं आणि खीर पण जाड होऊन जाते. बघा मंडळी नैवेद्याची खीर आपली तयार झालेली आहे, शेवयाची खीर. आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.